श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी असा विचार केलाय का? मी कोणाचंच वाईट करत नाही, मी सर्वांशी चांगलं वागते, तरीही आयुष्यात मलाच का त्रास होतो? जर तुम्हालाही असं वाटत असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, जास्त चांगलं राहणाऱ्या लोकांनाच आयुष्यात जास्त त्रास का सहन करावा लागतो. हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला विषय आहे. अनेकदा आपण रात्री शांत झोपण्यापूर्वी विचार करतो, मी कोणाचाच वाईट विचार करत नाही, सगळ्यांना नेहमी मदत करते, तरीही माझ्या वाट्याला इतकं दुःख किंवा अपमान का येतो? चांगल्या लोकांच्या सवयी पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. चांगल्या लोकांची सर्वात मोठी सवय काय असते माहिती आहे? सर्वांना खुश ठेवण्याची. त्यांची कधीच कोणाला दुखवण्याची इच्छा नसते. ते नेहमी इतरांचा विचार आधी करतात. कोणी मदत मागितली तर ते लगेच हो म्हणतात. कोणी अडचण सांगितली की ते लगेच धावून जातात. पण इथंच तर एक समस्या सुरू होते. जेव्हा तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता ना, तेव्हा लोक हळूहळू तुमचा गैरफायदा घ्यायला लागतात. कारण त्यांना माहिती असतं, हा माणूस नाही म्हणणारच नाही. म्हणून कधी कधी चांगल्या लोकांना जास्त त्रास सहन करावा लागतो. तुम्ही इतरांसाठी इतके सहज उपलब्ध असता की लोकांना तुमच्या वेळेची किंमतच राहत नाही. चांगल्या मनाचे लोक नेहमी दुसऱ्यांचाच विचार करतात. ते स्वतःचा आनंद, स्वतःची गरज, स्वतःचा वेळ हे सगळं बाजूला ठेवून नेहमी इतरांसाठी उभे राहत असतात. पण जेव्हा एखादा माणूस स्वतःला सतत मागे ठेवतो ना, तेव्हा लोक त्याला गृहीत धरायला लागतात. त्यांना वाटतं, हा माणूस नेहमीच आमच्यासाठी उपलब्ध असणार, आणि हळूहळू त्या माणसाच्या भावना कोणीच समजून घेत नाही. जेव्हा तुम्ही एकदा मदत करता, तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढतात. 10 वेळा मदत करून 11व्या वेळी जमलं नाही ना, तर लोक तुमच्या 10 चांगल्या सवयी विसरतात, 10 चांगल्या गोष्टी विसरतात. चांगल्या लोकांना नाही म्हणणं अवघड जातं. हे खूप मोठं कारण आहे. अनेक चांगल्या लोकांना नाही म्हणायला भीती वाटते. त्यांना वाटतं, मी नाही म्हणलो तर समोरचा माणूस दुखावेल, म्हणून ते अनेक वेळा स्वतःला त्रास देऊनही हो म्हणत असतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नाही आहे. कधी कधी नाही म्हणणं ही स्वतःचा सन्मान राखण्याची सुरुवात असते. आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण चुकीच्या गोष्टींनाही नाही म्हणू शकत नाही. लोक तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेतात. चांगले लोक अंतर्मनाने संवेदनशील असतात. दुसऱ्यांचं छोटंसं दुःखही त्यांना आपलं वाटतं. यामुळे ते स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या समाधानाचा विचार जास्त करतात. चांगल्या लोकांचा स्वभाव प्रामाणिक असतो. चांगली लोक कधीच खोटं बोलत नाही. ते कधी कुणाला फसवत नाही. ते जे असतात ते मनापासून असतात. पण या जगात प्रत्येकजण तसाच असेल असं नाही ना. काही लोक स्वार्थी असतात. काही लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात. म्हणून जेव्हा प्रामाणिक माणूस अशा लोकांवर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याला निराशा आणि दुखापतच सहन करावी लागते. उदाहरण घ्यायचं म्हणजे घरातील स्त्री, जी सगळ्यांची काळजी घेते, पण तिची साधी कोणी विचारपूससुद्धा करत नाही. किंवा ऑफिसमधला तो कर्मचारी, जो सगळ्यांचं काम करतो, पण क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जातं. कधी कधी आपला चांगुलपणा आणि दुबळेपणा यातली रेषा विसरतो. कोणाचंही ऐकून घेणं म्हणजे चांगुलपणा नाही आहे. चांगली लोक इतरांशी जसं वागतात तसं इतरांनीही त्यांच्याशी वागावं अशी अपेक्षा ठेवतात. ते प्रेम देतात, आदर देतात, मदत करतात, म्हणून त्यांना वाटतं समोरचा माणूसही तसाच असेल. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा त्यांना मात्र खूप वाईट वाटतं. कारण त्यांचं मन खूप संवेदनशील असतं. चांगल्या लोकांचा शांत स्वभाव असतो. अनेक चांगली लोक भांडण टाळतात. त्यांना वाद नको असतो, त्यांना शांतता हवी असते. म्हणून अनेक वेळा ते अन्याय सहन करतात.
ते विचार करतात, ठीक आहे ना, सोडून देऊ. पण जेव्हा तुम्ही सतत सहन करता, तेव्हा काही लोक त्याचा फायदा घ्यायला लागतात. चांगलं असणं ही कमजोरी नाही आहे. खरं तर चांगलं असणं ही खूप मोठी ताकद आहे. पण त्या चांगलपणाबरोबर शहाणपण पण असणं खूप गरजेचं आहे. चांगलं राहा, पण स्वतःला त्रास होईल इतकं नको. मदत करा, पण स्वतःला विसरून नाही आहे. प्रेम द्या, पण स्वतःचा सन्मान गमावून नाही आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं असणं आणि भोळं असणं यात खूप फरक आहे. चांगली लोक इतरांना मदत करतात, पण शहाणे लोक हेही ओळखतात की कोण मदतीस पात्र आहे आणि कोण नाही. जर तुम्ही चांगले असाल ना, मनाने स्वच्छ असाल आणि तरीही आयुष्यात त्रास येत असतील ना, तर निराश होऊ नका. कारण एक सत्य आहे, चांगल्या माणसांचा मार्ग कठीण असतो, पण शेवट नेहमी सुंदर असतो. तुमचा चांगुलपणा कदाचित काही लोकांना दिसणार नाही, पण ते नशिबाला आणि देवाला नक्की दिसेल. म्हणूनच चांगलं राहा, पण स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. जग कसंही असलं ना, तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण या जगाला क्रूर लोकांची नाही आहे, तर तुमच्यासारख्या प्रेमळ आणि समजदार माणसांची गरज आहे. फक्त एक लक्षात ठेवा, तुमचा चांगुलपणा तुमची कमजोरी बनवून देऊ नका, ती तुमची ताकद बनवा. मी मदत करेन, पण स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून नाही, हे स्वतःला सांगा. प्रत्येकासाठी चांगलं असण्यापेक्षा जे तुमच्या चांगुलपणाचा कदर करतात ना, त्यांच्यासाठी बेस्ट राहा. चांगलं असणं ही कमजोरी नाही आहे, पण प्रत्येकाला ते समजेलच असं नाही आहे. मनाने चांगले राहा, पण लोक ओळखणे इतकं शहाणेही राहा. ज्यांना तुमची किंमत नाही ना, त्यांच्यासाठी स्वतःला कधीच बदलू नका. जगात चांगले लोक कमी नाही आहेत, फक्त ते जास्त शांत असतात. तुमचा चांगुलपण काही लोकांना दिसणार नाही, पण तुमच्या कर्माला नक्की दिसेल. खूप चांगले असाल तर लोक फायदा घेतील, पण शहाणे चांगले असतील तर तेच लोक आदर करतील. स्वतःचा सन्मान जपणं हेही चांगुलपणाचा भाग आहे. तुमचं मन स्वच्छ असेल ना, तर तुमचा मार्ग कठीण असू शकतो, पण चुकीचा नसणार. शेवटी एकच लक्षात ठेवा, सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. चांगल्या माणसाला उशीर का होईना, पण आयुष्य नक्कीच योग्य ते फळ देतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुढं भेटूया पुढच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.